नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील बुद्धिमत्ते विषयातील भाग आपण सुरू केलेला होता। आतापर्यंत आपण सर्व स्वाध्याय सोडवून घेतले होते। आज शेवटचा स्वाध्याय आहे लपलेली आकृती शोधा। या भागातील 1 ते 30 आकृत्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 31 ते 60 आकृत्या। जर कुणाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन आकृत्या पाहायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा। त्यामध्ये तुम्हाला सर्व आकृत्या स्पष्टीकरणासहित दिल्या जातील। तर चला करूया आज लपलेली आकृती शोधा। या आकृतीमधील 31 ते 60 आकृत्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की आजचा व्हिडिओ हा शेवटचा बुद्धिमत्ते विषयातील व्हिडिओ असणार आहे आणि त्यानंतर आपण बुद्धिमत्ते विषयातील सराव सुरू करणार आहे आणि सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर चला करूया 31वी आकृती। 31व्या आकृतीमध्ये बघा प्रश्न आकृती कशा प्रकारे दिली आहे। एक छोटीशी पाकळी दिली आहे, त्या आता पाकळी आपल्याला दिलेल्या आकृतीमधून शोधायची आहे। तर बघा ए आकृतीमध्ये ए पर्यायामध्ये तशी आकृती दिसते का ते बघायचे आहे। तर अशा प्रकारची आकृती ए पर्यायामध्ये दिसत नाही। बी पर्यायामध्ये बघा तशा प्रकारची आकृती दिसत आहे, म्हणजे बी पर्याय आपला बरोबर असणार आहे। त्यानंतर आपण तरीसुद्धा सी पर्यायामध्ये बघायचे आहे। सी पर्यायामध्ये तशी आकृती दिसते का, तर सी पर्यायामध्ये दिसत नाही, डी पर्यायामध्ये सुद्धा दिसत नाही। तर उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला, सी नंबरचा येणार आहे। त्यानंतरची पुढची आकृती बघा। पुढच्या आकृतीमध्ये बघा वेगळाच आकार दिलेला आहे, अर्धगोल आहे। एस आकाराचा अर्धवट भाग दिलेला आहे, तोही मधून कट केलेला आहे मित्रांनो। त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे। असा भाग आपल्याला कुठे दिसतोय बघायचा आहे। बघा इथे तिरक्या रेषा आहेत आणि परत खाली सरळ रेषा आहेत, कुठे दिसतंय बघायचं। बघा इथे सुद्धा तिरक्या रेषा आहेत, इथे आहेत, परंतु आपल्याला भाग बघायचा आहे। आता इथे कट केल्यानंतर हा भाग इथे आला, परत हा भाग इथे आला, परंतु या आकारामध्ये आणि या आकारामध्ये भरपूर फरक दिसत आहे। कारण की मित्रांनो ही जी रेष आहे ती इथे खूप वरती आहे, इथे खाली पाहिजे होते, म्हणजे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही। बी नंबरच्या आकृतीमध्ये एकदा बघा, बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा तशाच प्रकारची रेष तयार झालेली आहे आणि त्यामुळे बी नंबरची सुद्धा आकृती आपली येणार नाही। आता सी नंबरची आकृती एकदा चेक करा। आता सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हा जो भाग आहे तो इथपर्यंत आलेला आहे, पहिला भाग। त्यानंतरचा हा भाग सुद्धा या आकृतीमध्ये दडलेला आहे आणि त्यानंतरचा हा खालचा भाग सुद्धा या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीमधला आहे। त्यामुळे ही आकृती उत्तर आकृतीमध्ये सी नंबरच्या पर्यायामध्ये दडलेली आहे। त्यामुळे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे। तरी सुद्धा डी नंबरचा पर्याय आपण एकदा डोळ्याखालून घालायचा आहे। डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का तशी आकृती दिसत नाही, त्यामुळे डी नंबरचा पर्याय आपला काय होणार आहे, येणार नाही। फक्त सी नंबरचा उत्तर क्रमांक आपला येणार आहे। त्यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच। बघा पुढची आकृती कशा प्रकारे दाखवलेली आहे। तिरकी लाईन आहे, परत तिरकी लाईन आहे आणि परत काय केलेले आहे, अर्धवर्तुळ काढलेलं आहे। आता अशा प्रकारची आकृती शोधायची आहे। समोर बघितली की लगेच समजली पाहिजे। बघा अशा प्रकारची गोलाकार आकृती तुम्हाला कोणत्या आकृतीमध्ये दिसते, 1-2 मिनिटं वेळ घ्या आणि चेक करा। ए मध्ये दिसती का रे, ए मध्ये तसा कुठेही आकार दिसत नाही मित्रांनो। त्यामुळे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही। बी नंबरच्या आकृतीमध्ये एकदा चेक करा। बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हा खालचा भाग आहे, परंतु ही रेष अशा प्रकारे होती, त्यामुळे ही सुद्धा भाग येणार का, येणार नाही आपला। त्यानंतर सी नंबरच्या आकृतीमध्ये कोणत्याच प्रकारे दिसत नाही, त्यामुळे सी नंबरची आकृती काय होणार आहे, येणार नाही। त्यानंतर बघा 4 नंबरची डी नंबरची आकृती बघा। डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हा खालचा भाग, इथे सरळ रेष, परत इथे वरती तिरकी रेष, म्हणजे डी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे। त्यानंतरची पुढची आकृती घ्या। बघा अशा प्रकारची आकृती लगेच शोधायची आहे। सरळ लाईन आहे, परत सरळ आहे, परत तिरकी लाईन आहे, जोडली गेलेली आहे। कुठे दिसते भाग बघायचा आहे। बघा आता इथे सरळ आहे, इथे सरळ आहे आणि इथे तिरकी आहे, म्हणजे ए नंबरची आकृती आपली काय असणार आहे,
बरोबर असणार आहे. तरी सुद्धा बी मध्ये बघायचं आहे. बी मध्ये दिसतोय का सरळ भाग दिसतोय पण सरळ रेष नाही. बी कट सरळ भाग आहे, सरळ रेष आहे आणि ही तिरकी रेष इथेच जॉईन केलेली आहे. ही तिरकी रेष इथपर्यंत पाहिजे होती, म्हणजे सी नंबरचा पर्याय सुद्धा आला असता. त्यानंतर बघा डी नंबरच्या पर्यायामध्ये तर दिसतच नाही, म्हणजे डी नंबरचा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, ए नंबरचं येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती लगेच घ्यायची आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती, मग कशा प्रकारे आकार दिला आहे, असा आकार आपल्याला शोधायचा आहे. सरळ लाईन आहे, परत सरळ आहे, परत तिरकी लाईन आहे आणि परत तिरकी आहे. बघा कुठे दिसते, सरळ लाईन आहे, परत सरळ आहे, परत तिरकी आहे. म्हणजे ए नंबरच्या पर्यायामध्ये काय येणार आहे, आपली आकृती बरोबर येणार आहे. त्यानंतर बघूया दुसऱ्या आकृतीमध्ये दिसते का, बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दिसते का आकृती तशी. बी नंबरच्या पर्यायामध्ये तशा प्रकारची आकृती दिसत नसल्यामुळे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, सी नंबरच्या पर्यायामध्ये पण तशा प्रकारची आकृती दिसत नाही, त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, डी नंबर सुद्धा पर्यायामध्ये तशा प्रकारची आकृती दडलेली दिसत नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, ए नंबरचा येणार आहे. त्यामुळे उत्तर आपलं एच येणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती बघा, उभी लाईन आहे, परत तिरकी आहे आणि इथे छोटासा त्रिकोण तयार झालेला आहे. आता त्रिकोण कुठे तयार झालेत हे लगेच बघायचं आहे, कारण की यावरून आपल्याला लगेच आकृती समजणार आहे. बघा या आकृतीमध्ये त्रिकोण तयार झालेत, यामध्ये सुद्धा झालेत, यामध्ये नाहीत आणि यामध्ये सुद्धा आहेत छोटे छोटे, परंतु असा भागाचे त्रिकोण नाहीत, म्हणजे डी नंबरची आकृती येणार नाही. सी नंबरची सुद्धा आकृती येणार नाही आणि बी नंबरची आकृती बघा, असा त्रिकोण आहे परंतु त्रिकोणाच्या खाली सरळ रेष आहे, म्हणजे तिरकी रेष नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार नाही. ए नंबरच्या पर्यायामध्ये बघा आता त्रिकोण आहे, कोणताही एक त्रिकोण घ्या, हा त्रिकोण घेतला, इथे सरळ रेष आली आणि इथे रेष आली, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. ए नंबरचा उत्तर क्रमांक बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची लगेच बघा, सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, परत उभी आहे आणि परत तिरकी आहे. आता कुठे दिसते रे अशी सरळ रेष, ए मध्ये दिसते का, नाही. बी मध्ये दिसते का, नाही. सी मध्ये बघा बरं, सी मध्ये सरळ रेष दिसते का कुठे, सी मध्ये तुम्हाला सरळ रेष कुठे दिसते का बघा. परत तिरकी घ्यायची आहे बघा, ही सरळ, ही तिरकी, परत उभी आणि परत ही तिरकी, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा तशा प्रकारची आकृती नसल्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही आणि उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, सी नंबरचं असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. आकृत्या खूप सोप्या आहेत, लगेच समजतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिले तर तुम्हाला लगेच उत्तर निघणार आहे. बघा व्ही नंबरची आकृती आहे, व्ही सारखा आकार आहे, कुठे दिसतोय बघा, इथे बघा उलटा आहे परंतु आकार सारखा दिसतोय, म्हणजे ए नंबरच्या पर्याय बरोबर असणार आहे. इथे दिसतोय का, नाही. इथे दिसतोय का, सी मध्ये सुद्धा नाही आणि डी मध्ये सुद्धा दिसत नाही, त्याच्यामुळे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, ए नंबरची आकृती असणार आहे. पुढची बघा आकृती, उभी रेष आहे, पीचा आकार काढलेला आहे आणि खाली काय केलेलं आहे, चौकोन काढून त्यामध्ये एक छोटंसं वर्तुळ रंगवलेलं आहे. आता असाच भाग आपल्याला शोधायचा आहे आणि कुठे दिसतो ते बघायचं आहे. बघा पी आहे, वर्तुळ चौकोन आहे आणि त्यामध्ये काय आहे, वर्तुळ आहे. आता ह्या बाजूला आहे म्हणजे इकडे आलं तर काय होईल रे, या बाजूला होईल, बरोबर का. असा भाग कुठे दिसतोय रे, इथे दिसतोय, परंतु इथे दुसरा भाग आहे, दुसऱ्या भागाला पण वर्तुळ आहे, म्हणजे हा भाग येणार नाही, कारण की आपल्याला काय पाहिजे, अर्धवर्तुळ आणि काय करायचे, खाली चौकोन पाहिजे. बघा इथे आहे, बी आहे, अर्धवर्तुळ आहे पण तिथे चौकोन आहे, पण इथं काय आहे, त्रिकोण आहे, त्यामुळे बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अर्धवर्तुळ आहे पण हा चौकोन या बाजूला हा होता, म्हणजे ही आकृती आली असती, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, या बाजूला वर्तुळ आले आहे, म्हणजे चौकोन कुठल्या बाजूला जाणार, या बाजूला जाणार, म्हणजे उत्तर क्रमांक डी हे आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. आता बघा सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, सरळ आहे, परत तिरकी आहे. अशा प्रकारची आकृती शोधायला खूप सोपी असते मित्रांनो, पण जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर समजते. बघा अशा प्रकारे सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, परत सरळ आहे, परत तिरकी आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. तरी सुद्धा बी नंबरच्या पर्यायामध्ये बघायचं आहे. बी नंबरच्या पर्यायामध्ये कशी दिसते रेष, दिसते का, नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का,
नाही. बघा सरळ रेष, तिरकी रेष, सरळ रेष, तिरकी रेष नाही दिसत. डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का? नाही दिसत. म्हणजे आपलं उत्तर क्रमांक काय असणार आहे? ए नंबरचं असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची लगेच. बघा शेरसारखा आकार आहे, सरळ रेष आहे, तिरकी रेष आहे, परत तिरकी आहे, परत सरळ आहे. आता अशा प्रकारची आकृती एका सेकंदात उत्तर कळायला पाहिजे. समजते का? बघायचं आहे. बघा काय आहे? सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, परत तिरकी आहे आणि परत सरळ आहे. तर अशा वेळेस काय करावं लागेल तुम्हाला? ए नंबरचा पर्यायामध्ये दिसते का? बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये नाही, बी नंबरच्या सुद्धा पर्यायामध्ये नाही, सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ रेष आहे, परत तिरकी आहे, परत तिरकी आहे आणि परत सरळ आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे मित्रांनो. डी नंबरच्या पर्यायामध्ये तशा प्रकारची आकृती नसल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही आणि उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे? सी नंबरचा असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. बघा सरळ रेष आहे, परत सरळ आहे, परत सरळ आहे, परत सरळ आहे आणि तिरकी रेष मारलेली आहे. अशा प्रकारची आकृती शोधायची. आता कुठे दिसते बघा? सरळ रेष, मोठी सरळ रेष कुठे दिसते? यामध्ये आहे, परंतु खाली सरळ आहे, परंतु वरती आहे, परत अशी रेष आहे, परंतु इथे काय हवी होती? तिरकी रेष असायला हवी होती. म्हणजे ही आकृती आली असती ए नंबरची. त्यानंतर बघा बीमध्ये, बघा बीमध्ये सरळ रेष दाखवली आहे, परंतु परत खाली सरळ रेष आहे का? नाही. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ रेष आहे, परत सरळ रेष आहे, परत सरळ आहे, परत वरती सरळ आहे आणि परत तिरकी गेलेली आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे आपला? बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये तर चुकीची आकृती दाखवल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही आणि उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? सी नंबरचं येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्या. बघा छोटीशी सरळ रेष आहे, परत मोठी उभी रेष सरळ मारलेली आहे, परत आडवी आहे, परत उभी आहे. आता आपल्याला छोटीशी आडवी रेष बघायची आहे. कुठे दिसते? बघा इथे, बघा इथे आहे का? इथे सरळ उभी आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय येणार नाही. बघा आता इथे ही सरळ रेष, परत उभी रेष, परत आडवी रेष आणि परत सरळ रेष. म्हणजे बी नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आपलं दडलेलं आहे. त्यानंतर सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सरळ रेषच नाही, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. इथे बघा तिरकीच रेष आहे, त्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय आपला काय होणार आहे? येणार नाही आणि उत्तर क्रमांक काय येणार आपलं? बी नंबरचं येणार आहे. त्यानंतरचा पुढचा पर्याय आहे, पुढचा प्रश्न आहे. बघा अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळाला डिझाईन केलेली आहे, म्हणजे पाकळी टाईप आकार काढलेला आहे. आता पाकळीसारखा आकार आपल्याला शोधायचा आहे पर्यायामधून. आता हा आकार शोधण्यासाठी आपल्याला काय शोधावं लागेल? अगोदर अर्धवर्तुळ शोधावं लागेल. आता अर्धवर्तुळसारखा आकार कुठे दिसतोय? बघा इथे दिसतोय का? इथे नाही, कारण की हा आकार असा हवा होता, म्हणजे ए नंबरचा पर्याय येऊ शकला असता. त्यानंतर बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये दिसतोय, परंतु थोडासा तिरका जायला पाहिजे होता, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असा आला असता. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये कशा प्रकारचा आकार आहे? अशाच प्रकारचा सी नंबरच्या पर्यायामध्ये आकार आहे. म्हणजे सी नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे? असू शकणार आहे किंवा असणारच आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये तर वेगळीच आकृती दाखवली आहे, त्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार? येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? सी क्रमांक येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा झेड आहे. आता झेड कसं शोधायचं आपल्याला? बघा ए नंबरच्या आकृतीमध्ये बघा सरळ रेष आहे, परत सरळ तिरकी आहे आणि परत आहे. म्हणजे ए नंबरच्या पर्यायामध्ये आपलं आकृती बरोबर असणार आहे. बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये कशा प्रकारे आकृती दाखवली आहे? झेड दाखवला आहे का? अशा प्रकारे झेड दाखवता आला आहे का बी नंबरच्या पर्यायामध्ये? नाही. आपलं उत्तर तर समजलं आहे. ए नंबरच्या पर्यायामध्ये बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये नाही येत उत्तर, कारण की ते रेषा जॉईन केलेले जास्त, म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? कट झाला असणार आहे. बी नंबरच्या पर्यायामध्ये तर कोणत्याच प्रकारे झेड दिसत नाही, म्हणून बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा झेडचा कुठलाही आकार दिसत नाही, त्यामुळे सी नंबरचा पर्याय सुद्धा येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अशा प्रकारे झेड तयार होत आहे, म्हणजे काय होणार आहे? डी नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे? बरोबर येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. लगेच बाण दाखवला आहे, खाली लाईन दाखवले आहेत. आता हा भाग कुठे दाखवतोय? बघा बाण तर सगळीकडेच असतोय, परंतु ह्या ज्या दोन रेषा आहेत यावरती सुद्धा आकृती बघायची आपल्याला. बघा आता यामध्ये दिसते का? एमध्ये बाण दाखवला आहे, परंतु या रेषा तिरक्या दाखवल्या आहेत, म्हणजे ए नंबरची आकृती काय होणार आहे? येणार नाही. आता इथे हा बाण आहे, परंतु या रेषा सरळ दाखवल्या आहेत, म्हणजे हा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा दोन्ही बाजूला रेषा दाखवलेल्या आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये तर दोन बाण दाखवले आहेत आणि रेषासुद्धा उलट दाखवले आहेत, त्यामुळे डी नंबरचा पर्यायसुद्धा येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? बी नंबरचं येणार आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. बघा तिरकी रेष आहे, परत सरळ आहे, परत तिरकी आहे, परत तिरकी आहे आणि परत सरळ आहे. आता हे डिझाईन प्रकार आहे. आता बघूया ए आकृतीमध्ये बघा. ए नंबरच्या आकृतीमध्ये कुठे दिसतंय का तसा आकार? नाही दिसत. म्हणजे ए नंबरचा पर्याय काय करायचा आपण? कट करायचा आहे. बी नंबरची आकृती बघा. आता बी नंबरच्या आकृतीमध्ये काय आहे? तिरका भाग दाखवला आहे. तिरका भाग कुठे दिसतोय रे? तिरका भाग, हा भाग तिरका, इथे सरळ भाग, असंच का? कसा दाखवला आहे हा भाग? बघा ए नंबरच्या आकृतीमध्ये बी नंबरच्या आकृतीमध्ये कशा प्रकारे भाग दाखवत आहेत? हा भाग परत हा भाग, बरोबर का? हा भाग म्हणजे तिरकस भाग दाखवलेला आहे. म्हणजे बी नंबरची आकृती काय होणार आहे आपली? बरोबर असणार आहे. सर्व भाग तिरका दाखवलेत बघा. हा भाग दाखवला आहे, परत हा भाग दाखवला आहे. म्हणजे बी नंबरची तर जरा थोडंसं कन्फ्यूज आहे मित्रांनो, परंतु बी नंबरची आकृती आपण गृहीत धरूया, कारण की त्यामध्ये त्रिकोणासारखे सर्व आकार आहेत, तिरकस दाखवलेत. सी नंबरच्या आकृतीमध्ये दाखवलेले नाहीत, म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही. आणि डी नंबरच्या सुद्धा आकृतीमध्ये दाखवलेलं नाही, त्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? बी नंबरचं येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. आईस्क्रीमचा आकार आहे, कुठे कुठे दिसतोय बघा. बघा आता आईस्क्रीमचा आकार कुठे दिसतोय? इथे दिसतोय का? नाही. ए मध्ये बघा अर्धवर्तुळ दाखवलं आहे, पण आकार वेगळा दाखवला आहे. म्हणजे ए नंबरची आकृती काय होणार आहे? येणार नाही. बी नंबरमध्ये बघा दिसतंय का? हा अर्धवर्तुळ असा आहे, परंतु हा छोटा आकार आहे, त्यामुळे बी नंबरसुद्धा येणार नाही. आणि सी नंबरमध्ये बघा हे अर्धवर्तुळ आणि हा आईस्क्रीमचा आकार, म्हणजे सी नंबरचं उत्तर काय असणार आहे आपलं? बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा हा भाग छोटाच दाखवलेला आहे, म्हणून डी नंबरची आकृतीसुद्धा येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? सी नंबरचं येणार आहे. त्यानंतर पुढची आकृती घ्यायची आहे. बघा आता पुढची आकृती कशा प्रकारे आहे? दोन छोटे छोटे त्रिकोण आहेत. दोन छोटे छोटे त्रिकोण आपल्याला शोधायचे आहेत. मग कुठल्या आकृतीमध्ये शोधायचे रे? आता कसे दाखवलेत हे त्रिकोण? एका खाली एक हे त्रिकोण दाखवलेत, बरोबर का? आता छोटे आहेत त्याच्यामुळे आपल्याला शोधायला सुद्धा वेळ लागणार आहे का? नाही. तर आता बघूया दोन त्रिकोण छोटे छोटे कुठे शोधायचे आहेत ते. तर बघा हे दोन त्रिकोण इथे आहेत का? ए मध्ये नाही. इथे एकच मोठा त्रिकोण दाखवलेला आहे, त्यामुळे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. बी मध्ये बघा, बी मध्ये तर दाखवलेलंच नाही, त्याच्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे एक आहे त्रिकोण, इथे एक आहे त्रिकोण, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आपला? बरोबर असणार आहे. आणि सी नंबरचंच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये खूप मोठे त्रिकोण दाखवल्यामुळे डी नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही. उत्तर क्रमांक सी हे आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा हा डिझाईन दाखवलेली आहे. ही डिझाईन कुठल्या आकृतीमध्ये दिसते बघा. आता ए आकृतीमध्ये बघा दिसते का? नाही. ए आकृतीमध्ये दिसते का? नाही. बी मध्ये बघा, बी मध्ये सुद्धा नाही दिसत ही आकृती, कारण की ह्याच्यावरती जर डिझाईन केली तर आता मित्रांनो ह्याच्यावर जर आपण सहज डिझाईन केली समजा, तर या आकृतीचा रूप बदलतो. बघा अशा प्रकारे तयार होती आकृती. मधला भाग चौकोन राहतो आणि कडेचे भाग सुद्धा चौकोनी राहतात. आणि अशा प्रकारे जर आपल्याला शोधायचं असेल तर बघा हे ते सरळ चौकोन दाखवलेले ए आकृतीमध्ये, त्यामुळे ही आकृती काय होणार आहे? येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा रेषा दाखवलेत आणि चौकोन दाखवलेत बॉर्डरला, म्हणजे बी नंबरची आकृती काय होणार आहे? ती सुद्धा येणार नाही. आणि सी नंबरच्या आकृतीमध्ये आपण केलेल्या डिझाईनप्रमाणे सी नंबरच्या आकृतीमध्ये बरोबर चौकोन तयार झालेले आहेत, म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला आकृती लपलेली दिसत नाही, त्यामुळे डी नंबरची आकृती काय होणार आहे? येणार नाही. आणि उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे? मग सी नंबरचंच असणार आहे. त्यानंतर पुढची आकृती घ्यायची आपल्याला. बघा पुढची आकृती कशा प्रकारची आहे? सरळ तिरकी रेष आहे, परत सरळ आहे, परत सरळ आहे आणि छोटीशी अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. आता हा अर्धवर्तुळ आकार कुठे आपल्याला दिसतोय का बघायचा आहे. बघा कुठे दिसतोय का? यामध्ये ए मध्ये तर दिसत नाही. बी मध्ये बघा दिसतोय का? सरळ तिरकी रेष इथे बघा, सरळ इथे असा अर्धवर्तुळाकार, परत असा आकार आणि परत असा आकार आणि परत असा आकार, म्हणजे बी नंबरच्या पर्यायामध्ये आपली आकृती काय असणार आहे? बरोबर असणार आहे बी नंबरच्या आकृतीमधील. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये तरी सुद्धा आपण एकदा चेक करायचं आहे. बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का? नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते का तसा आकार? तशा प्रकारचा दिसत नाही, म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही, सी नंबरचा सुद्धा येणार नाही. आणि उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच.
बघा छोटा त्रिकोण आहे, सरळ लाईन आहे, परत सरळ आहे आणि मधील तिरकी लाईन आहे. असा भाग कुठे दिसतोय बघा, त्रिकोण, छोटा त्रिकोण. एक एक आकृती शोधायला शिका. छोटा त्रिकोण कुठे दिसतोय का इथे? एम नंबरच्या आकृतीमध्ये दिसत नाही, बी नंबरच्या आकृतीमध्ये दिसत नाही आणि सी नंबरच्या सुद्धा आकृतीमध्ये दिसत नाही. म्हणून तिन्ही पर्याय कट करून टाकायचे आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये बघायचं आहे. बघा डी नंबरच्या आकृतीमध्ये छोटा त्रिकोण दिसतोय, परत सरळ लाईन दिसते, परत इकडे लाईन दिसते, इकडे तिरकी लाईन दिसते. म्हणजे डी नंबरचा उत्तर क्रमांक काय असणार आपला? बरोबर असणार आहे. ज्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज करतं की बाबा तिन्ही पर्यायामध्ये आपलं उत्तर नाही, तर चौथ्या पर्यायाला व्यवस्थित गोल करून यायचं आहे मित्रांनो. कारण की अशा वेळेस काय होतं, म्हणजे तुम्ही पर्याय जर कट केलं तर लवकरात लवकर उत्तरे सापडतात आणि लवकरात लवकर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि छोट्या गोष्टी प्रथम उचलायच्या आहेत आणि त्या गोष्टी पर्यायामध्ये आहेत का ते पाहायचं आहे आपल्याला. कारण की आकृतीचे निरीक्षण करताना आपल्याला प्रत्येक आकृतीचं बारकाईने निरीक्षण करावं लागणार आहे आणि निरीक्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की त्यावरतीच आपल्या आकृत्या सर्व अवलंबून असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आकृतीचे निरीक्षण व्यवस्थितरित्या करत जावा. कारण की घाई करत जाऊ नका. सोपी आकृती आहे म्हणून कोणत्याही प्रकारची घाई करता कामा नये. त्यामुळे काय होतं, घाई केली तर आपली काय होते, चुकून एखाद्या उत्तराला गोल वेगळंच होऊन जातं आणि आपला मार्क कट होतो. त्यामुळे आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये एकही मार्क घालवायचा नाही आणि जाऊही द्यायचा नाही, एवढी कॅपॅसिटी आपली ठेवायची आहे. अभ्यास करताना व्यवस्थित निरीक्षण पद्धतीनं आणि म्हणजे आत्महत्येनं आकृतीचा अभ्यास करायचा आहे आणि गणिताच्या भागासाठी आपल्याला भरपूर वेळ द्यायचा आहे. त्यामुळे आकृतीचं मधून एकही मार्ग घालवायचा नाही. बघा आता पुढची आकृती घेऊया लगेच. उभी सरळ रेष आहे, परत आडवी आहे, परत उभी सरळ आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आता उभी सरळ कुठे दिसते? ए मध्ये दिसते, बी मध्ये दिसते, सी मध्ये दिसते, डी मध्ये दिसते. आता बघा परत आडवी सरळ दिसते का? इथे पण दिसते, इथे पण दिसते, इथे पण दिसते. परत उभी सरळ दिसते का? हो, उभी सरळ पण दिसते, इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते. त्यानंतर बघा हा छोटासा चौकोन. आता हा छोटासा चौकोन आहे का कुठे बघा? ए नंबरच्या आकृतीमध्ये आहे, बी नंबरच्या आकृतीमध्ये आहे नाही, सी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा नाही आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा नाही. म्हणजे आपलं उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? ए नंबरचंच असणार आहे. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही क्षुल्लक गोष्टीवरून आकृत्याचे निरीक्षण करून उत्तर काढू शकता. त्यामुळे लहान लहान गोष्टीचं तुम्ही अगोदर बारकाई निरीक्षण करा आणि त्या आकृती त्यामध्ये आहेत का नाही ते शोधायला सुरुवात करा. त्यानंतर बघा पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा सरळ रेष आहे, तिरकी रेष आहे, परत सरळ आहे. आता सरळ रेष शोधा अगोदर. सरळ रेष कुठे दिसते रे? ए मध्ये पण दिसते बरं का, ह्या भागात दिसते, ह्या भागात दिसते. बघा इथे पण दिसते सरळ रेष. परंतु हा आकार आपल्याला शोधायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि जर आपण समोर ही प्रश्न आकृती बघितली आणि एक सेकंद जर आपण पूर्ण आकृतीचे निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर लगेच समजतं. बघा मित्रांनो, 4 नंबरचा पर्याय म्हणजे डी नंबरच्या पर्यायामध्ये तसाच आकार सेम दिलेला आहे. हा भाग जसा तसा यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे डी नंबरची आकृती तर आपली बरोबर असणार आहे. एवढ्या आकृत्या बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही. परंतु आपल्याला जर वेळ असेल तर पूर्ण आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. त्यामुळे काय होतं, परीक्षेमध्ये गोंधळ उडत नाही. बघा खूप छान पद्धतीने इथे उत्तर तयार झालेलं आहे आपलं आणि लगेच समजलं आपल्याला एका सेकंदामध्ये की ही आकृती आहे तशी इथे ठेवलेली आहे. म्हणजे ही आकृती इथे डी नंबरच्या आकृतीमध्ये दडलेली आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा आता हे छोटे त्रिकोण. आता छोटे त्रिकोण कुठे दिसतात रे? ए मध्ये दिसतात का, बी मध्ये दिसतात का, सी मध्ये दिसतात का, डी मध्ये दिसतात? आता मी जर समोरच बघितले, एक सेकंद या आकृतीकडे बघायचं आणि बाकीच्या 4 आकृतीकडे बघायचं तर मला लगेच समजतं की सी नंबरच्या आकृतीमध्ये हे त्रिकोण दडलेले आहेत. तरी सुद्धा आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी पूर्णपणे आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. बघा अशा प्रकारे मोठा त्रिकोण आहे, परत छोटा चौकोन आहे, परत छोटा त्रिकोण आहे आणि परत काय आहे, डी नंबरची आकृती आहे. त्यानंतर बघा हा त्रिकोण, सरळ रेष आणि हा त्रिकोण म्हणजे सी नंबरची आकृती काय असणार आहे आपली? बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरची पुढची आकृती लगेच घ्यायची आपल्याला. बघा 56 नंबरची आकृती आहे. सरळ लाईन आहे, उभी लाईन आहे, परत आडवी लाईन आहे आणि परत तिरकी लाईन आहे. आता हा भाग सुद्धा आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून बघायचा आहे. कुठे सुद्धा गोंधळ करायचा नाही हा भाग बघताना. बघा सरळ रेष कुठे दिसते बघू. सरळ रेष तर सगळीकडे दिसत आहेत, परंतु बघा तिरकी रेष कुठे दिसते? आता
ही सरळ रेष आहे, या सरळ रेषेमध्ये बघा आणि परत सरळ खाली त्रिकोण दिसत आहेत, म्हणजे आपला बी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे। बघा यामध्ये त्रिकोणासारखा आकार दिसतोय का? दिसतोय, पण खूप मोठा दिसतोय, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही। बी नंबरचा पर्याय आपला येऊ शकतो। सी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा त्रिकोण आहे, परंतु वेगळ्या आकाराचा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही आणि डी नंबरच्या पर्याय सुद्धा येणार नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे मित्रांनो। त्यानंतरचा पुढची आकृती घ्यायची आहे। एल आकार आहे, खूप सोपी आकृती आहे, लगेच सेकंदात ओळखते। तर असा आकार कुठे दिसतोय रे? तर बी नंबरच्या आकृतीमध्ये आपल्याला लगेच दिसतोय, परंतु ए मध्ये दिसतोय का? नाही। बी मध्ये दिसतोय का? हो। सी मध्ये दिसतोय का? नाही। डी मध्ये दिसतोय का? नाही। म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे। त्यानंतर बघा असा आकार आहे, बघा चौकोनाचा भाग तयार केल्यासारखा आकार आहे हा, कुठे दिसतोय? यामध्ये दिसतोय का? एकाखाली एक नाही दिसत, म्हणजे ए नंबरचा पर्याय काय होणार आहे? येणार नाही। बी नंबरच्या पर्यायामध्ये दिसतोय का? नाही। सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत आहे, त्यामुळे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे। डी नंबरचा पर्यायामध्ये सुद्धा दिसत नाही, म्हणजे डी नंबरचा पर्याय चुकीचा असणार आहे, म्हणजे सी नंबरचं उत्तर काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा प्रश्नाकृती बघा कशी आहे, बघा आकार कसा आहे, अशाच प्रकारचा गोलाकार आकार आपल्याला शोधायचा आहे। बघा इथे आहे, पण खूप मोठा आहे आणि वेगळाच वाटतोय। बघा बी मध्ये बघा, बी मध्ये सुद्धा हा भाग दिसत नाहीये, त्यामुळे बी नंबर सुद्धा पर्याय आपला येणार नाही। सी नंबर मध्ये सुद्धा दिसत नसल्यामुळे सी नंबरचा पर्याय येणार नाही आणि डी नंबर मध्ये बघा हा भाग इथे आहे आणि हा भाग सुद्धा इथे आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे। त्यानंतर आजच्या व्हिडिओमधली शेवटची आकृती बघा, ए सारखा आकार दिलेला आहे, परंतु बघा हा एकचा आकार असा उलट आतमधून अर्धवर्तुळ काढलेला आहे, कुठे दिसतोय तसा आकार बघा। बघा इथे तर सरळ रेष आहे, म्हणजे हा येणार नाही ए नंबरचा। बी मध्ये बघा, बी मध्ये सुद्धा हा आकार दिसत नाही, म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे? येणार नाही। सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा हा आकार उलटा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला? बरोबर असणार आहे। डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा हा प्रकार नाही, म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आहे आपला? सी नंबरचा असणार आहे। मित्रांनो हे जर सर्व प्रश्न आहेत ना पुस्तकातले स्वाध्यायामधले, हे प्रश्न पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेले, त्यामुळे यांचा सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लपलेली आकृती 31 ते 60 आकृत्याचा स्वाध्याय पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे, ते स्पष्टीकरणासहित घेतलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे यानंतर आपण राहिलेल्या गणिताचा पोर्शनसुद्धा घेणार आहे आणि मराठी उतारेसुद्धा घेणार आहेत। तसेच आपल्या पूर्ण पुस्तक सोडवून झाल्यानंतर आपण झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव, तसेच विविध प्रश्नांचा सराव जे परीक्षेमध्ये आलेले आहेत त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव डेली 10 प्रश्न किंवा 5 प्रश्न गणितामधले, मराठीमधले उतारे किंवा अशा विविध प्रकारच्या प्रश्नांचा सरावसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करणार आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आकृत्याबद्दल काही जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि सविस्तर अशी माहिती विचारू शकता। तुम्हाला तुमच्या शंकाचे निरसन केले जाईल, तुम्हाला तुमचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तेही सांगत जावा। जर तुम्हाला आमचे शिकवण्याची पद्धत जर व्यवस्थितरित्या आवडत असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही माहिती देणे खूप गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही प्रोत्साहन दिले तर व्हिडिओ बनवण्यासाठी अजून आम्ही प्रोत्साहित होऊ शकतो आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू शकतो। तसेच मराठी व्याकरणावरती आपल्याला जे समानार्थी शब्द वगैरे जे ग्रामीण भागातले शब्द पडणार आहेत, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द किंवा म्हणी, यांचासुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड केला जाईल। त्यानंतर गणितामधले जे काळकामयोग आहे किंवा नवीन नवीन जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, सरासरी आहे, ट्रिकच्या माध्यमातून नफा तोटा आहे, या सर्व गोष्टी गणिताच्या आपल्याला ट्रिकनुसार म्हणजेच काही सेकंदात कशा प्रकारे सोडवता येईल यांचेसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहे। तसेच गणिताचा आपला आत्तापर्यंत 4 पॉईंट पोर्शन पूर्ण झालेला आहे। तर आज आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये 5.1 पासून सुरुवात करणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल तर गणिताचे तर तुम्ही
ते सुद्धा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. आमचे जर व्हिडिओ बघून तुम्हाला समजत असतील तर ते तुम्ही सांगत जावा, कारण की विना क्लास लावता मोफत असे तुम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं जाईल. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल नवोदयविषयी, नवोदयच्या अभ्यासाविषयी, तर तुम्ही जर कमेंट केली तर तुम्हाला सर्व माहिती मोफत एखाद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. कारण की जर तुमची मागणी असेल तर एक लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे. तर लवकरात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला नवोदयविषयी पूर्णपणे माहिती हवी आहे. जर हवी असली तर मला कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.